श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. आषाढ शुद्ध चतुर्थीस श्री महाराज श्रीमद भागवत सप्ताहासाठी देऊळगाव माळीला आले. पंचमीपासून भागवत सप्ताह सुरू झाला. श्री महाराजांबरोबर सौ जिजीमाय, गणेश, विनायकराव देसाई बामणीकर, बाबू पोद्दार, प्रभाकरराव देशपांडे चिखलीकर आदी भक्तमंडळी होती. देऊळगाव माळीला श्री रामरायाचा नैवेद्य रोज वेगवेगळ्या भक्तांकडे होत होता. कधी शामराव पांडे बुवांकडे, तर कधी रामभाऊ मगरांकडे, कधी सखाराम पांडे बुवांकडे, तर कधी राजाराम मामा शामरावजी गाभणे यांच्याकडे. देऊळगाव माळीच्या सर्व भक्तांची व गावकरी मंडळींची श्री महाराजांवर नितांत श्रद्धा होती. ते श्री महाराज व जिजीमायला साक्षात विठ्ठल रुक्माईत समजत असत. एके वर्षी सर्वत्र पाऊस पडला, परंतु देऊळगाव माळी व आजूबाजूच्या परिसरात मात्र इतर ठिकाणी पेरण्या होऊनही पावसाचा थेंबही पडला नव्हता. तेव्हा ग्रामस्थ मंडळींनी महाराजांना विनंती करून गावात आणले आणि काय आश्चर्य! देऊळगाव माळीला महाराजांचे आगमन होताच नभ ढगांनी गच्च भरून आले आणि या सर्व परिसरात सर्वत्र धोधो पाऊस पडला. असो, सन 1972च्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात श्री महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्वच भक्त भाविकांच्या मनाला उल्हासित करणारी एक बातमी आली. 1973च्या माघ अमावस्येला अकोल्यात श्री प्रल्हाद महाराजांचा रौप्य तुला व सहस्त्र चंद्रदर्शन शांती महोत्सव होणार असल्याची ती बातमी होती. पुढे 1972च्या मे महिन्यात अकोल्याला श्री शिवचरण महाराजांच्या मंदिरात महाराष्ट्रातील प्रमुख भक्तांची एक बैठक या महोत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी घेण्यात आली. या बैठकीत राजाबाईंचाही सहभाग होता. तेव्हापासून तर त्या श्री महाराजांकडे फारच आकर्षित झाल्या. आता महाराज अकोल्याला आले म्हणजे महाराजांना त्या आपल्या घरी पांडेकडे बोलावू लागल्या. पुढे त्यांचे लहान भाऊ व भावजया यांनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले, परंतु राजाबाईंनी मात्र त्यावेळी महाराजांचा मंत्र घेतला नाही. पुढे श्री महाराजांवरील त्यांचं प्रेम, श्रद्धा व भक्ती पाहून भक्तांनी रौप्यतुला महोत्सवाच्या कार्यकारी मंडळात त्यांचं नाव समाविष्ट केलं आणि त्यांच्याकडे या महोत्सवाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं. पुढे 1973मध्ये श्री महाराजांचा हा रौप्यतुला महोत्सव न भूतो न भविष्यती असा भव्य प्रमाणात साजरा झाला. या कार्यक्रमाची भव्यता पाहून आज श्री समर्थ संप्रदायात महाराजांसारखा कोणी अधिकारी संत नसल्याची त्यांची खात्री झाली. समर्थ संप्रदायात मागील 300 वर्षात असा भव्य दिव्य सोहळा कुणाचाही झाला नव्हता. गडावरील ज्येष्ठ साधक उपासक मंडळी, शिवाय असंख्य संत साधू मंडळी व महाराष्ट्रातील अन्य क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी श्री महाराजांचा अत्यंत आदर करीत असल्याचं त्या पाहत होत्या. शिवाय या 2 वर्षात साखरखेर्ड्याचा दासनवमी उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, जालन्याचा राम जन्मोत्सव, गोंदवल्याचे पुण्यतिथी उत्सव आदी उत्सवासही त्या गेल्या. शिवाय श्री महाराजांचे जीवन व त्यांची दिनचर्या अगदी जवळून पाहता यावी म्हणून महाराजांच्या रामकार्यार्थ होणाऱ्या भ्रमंतीत त्या महाराजांबरोबर महाराजांच्या गाडीत फिरल्या, त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या काळात गावोगावी विखुरलेल्या त्यांच्या भक्तांचं महाराजांवरील प्रेम त्यांनी अनुभवलं. शिवाय त्यावेळी महाराजांच्या बोलण्या चालण्याचंही त्या अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करीत. परंतु एवढं होऊनही त्यांनी रौप्यतुला झाल्यानंतर 4 महिने तरी महाराजांचा अनुग्रह घेतला नव्हता. श्री महाराज साखरखेर्ड्याजवळ असलेल्या देऊळगाव माळी या छोट्याशा गावात दरवर्षी आषाढ महिन्यात तेथील पांडुरंग मंदिरात भागवत सप्ताह करीत असत. तेव्हा या सप्ताहात आपण श्री महाराजांबरोबर जावं व भागवत श्रवण करावं असं ठरवून 1973 सालच्या या भागवत सप्ताहास त्या देऊळगाव माळीस आल्या. 3 दिवस भागवत कथा झाली. तिसऱ्या दिवशी सायन उपासना व 21 समासी दासबोध वाचून झाल्यावर त्या श्री महाराजांजवळ आल्या व महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून स्पंदून रडू लागल्या. महाराज म्हणाले, "काय झालं माय? पुरे माय, पुरे पुरे." तेव्हा राजाबाईंनी पायावरचं मस्तक उचललं व डोळे पुसून व हात जोडून श्री महाराजांना म्हणाल्या, "महाराज, खरंच माझं चुकलं, क्षमा करा मला." महाराज म्हणाले,
माय, अपराध काहीच नाही आणि क्षमा कशाची मागते? तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आज समर्थ संप्रदायात समर्थाप्रमाणे वैराग्य असणारा, त्यांच्याप्रमाणे ज्ञान असणारा कोणीही नाही, असं माझं ठाम मत होतं. गेल्या 2-2.5 वर्षांपासून मी आपल्या सहवासात राहून आपल्या सर्वच गोष्टीचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करीत होते आणि खरं म्हणजे त्यात कुठे त्रुटी दिसते का तेच शोधित होते. म्हणून मी आपली अपराधी आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. महाराज, आपली भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य, निर्लोभ वृत्ती, सर्वांवर असणारं आपलं निर्हेतुक प्रेम, भक्तांच्या उद्धाराची तळमळ आणि त्यासाठी सद्गुरूंनी आज्ञापिलेलं रामप्रचाराचं कार्य आपण अखंडपणे करीत असतात. श्री समर्थांनी वर्णन केलेला सर्वोत्तमाचा दास कसा असतो हे आपल्याकडे पाहून कळते. श्री समर्थांची अपर प्रतिमा असणाऱ्या आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या संतांची भेट होऊनही केवळ चिकित्सा करण्यात मी जो काळ घालविला त्याचा मला आज पश्चाताप होत आहे. आता अनुग्रह प्रसाद होण्यास विलंब होऊ नये म्हणून माझ्यावर कृपा करून मला उद्याचा अनुग्रह द्या आणि पदरात घ्या महाराज. महाराज म्हणाले, बाई, अकोल्याला माहेरी किंवा नागपूरला मुलाजवळ गेल्यावर अनुग्रह घे. तेव्हा राजाबाई म्हणाल्या, आधीच आयुष्य व्यर्थ गेलं, आता त्यात अधिक विलंब नको. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराजांनी राजाबाईला अनुग्रह देऊन कृतार्थ केलं. अनुग्रह होताच राजाबाईला अत्यंत आनंद झाला. देऊळगाव माळीचा भागवत सप्ताह अत्यंत आनंदात साजरा झाला. दुसऱ्या दिवशी साधन द्वादशी करून महाराज साखरखेरड्यास आले. इसवी सन 1973चा गुरुपौर्णिमा उत्सवही अतिशय थाटात साजरा झाला. परगावीची बरीच मंडळी या उत्सवास आली होती. सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सारख्या पाद्यपूजा सुरू होत्या. या गुरुपौर्णिमेला कंदकुर्तीचे लक्ष्मण महाराज श्री महाराजांचा अखंड सहवास घडावा म्हणून श्री महाराजांबरोबर 40 दिवस राहण्याचा संकल्प करून आले होते. असो, साधक हो, परमात्म्याच्या सत्तेबद्दल परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज काय बोलले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.